पाकिस्तानचे पाणी बंद केले हा सरकारचा दावा पूर्णपणे खोटा आहे अशी प्रतिक्रिया वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी नांदेडमध्ये दिली। भारत सरकारने केलेला 1960चा इंडस पाणी करार थांबवला असे पत्रात लिहिले आहे असे सांगताना आंबेडकर यांनी ते पत्र वाचून दाखवले। अबेयन्स असा शब्द पत्रात असून त्याचा अर्थ एक प्रकारे न्यायालयात स्टेटस को असा होतो, त्यामुळे पाणी थांबवले, पाकिस्तानला पाण्याचा एक थेंबासाठी तरसावे लागेल असे म्हणणे पूर्णपणे खोटे आहे असे आंबेडकर म्हणाले। पुलवामाप्रमाणेच पहलगामच्या बाबतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी गंभीर नाहीत असेही आंबेडकर म्हणाले। त्या पत्रामध्ये जे लिहिलेलं आहे ते मी आपल्याला असं वाचून दाखवतो, कारण ते वाचल्याशिवाय कोणाच्याही लक्षात येणार नाही अशी असणारी परिस्थिती आहे। पत्रामध्ये 5वं जे कॉलम आहे ते सगळ्यात महत्त्वाचं आहे असं मी त्या ठिकाणी मानतो। त्या 5व्यामध्ये काय म्हटलेलं आहे, The government of India hereby decides that the Indus Water Treaty 1960 will be held in abeyance with immediate effect। हे पत्र जे आहे हे 24 एप्रिलला लिहिलेलं पत्र आहे। पत्र लिहिणारा गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचा सेक्रेटरी आहे देबाशिष मुखर्जी। हे पत्र लिहिलेलं आहे सय्यद अली मुर्तज़ा, सेक्रेटरी मिनिस्ट्री ऑफ वॉटर रिसोर्स पाकिस्तान इस्लामाबाद। 5व्या ह्याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे की अबेयन्स याचा अर्थ कोर्टामध्ये स्टेटस को, म्हणजे धड तुझंही नाही आणि धड तुझंही नाही। तुला जसा अर्थ काढायचा असेल तसा अर्थ काढ आणि तुला जसा अर्थ काढायचा असेल तसं काढ, असं हे अबेयन्स या शब्दाचा अर्थ असं मी त्या ठिकाणी काढतो। त्याच्यामुळे पाणी आम्ही तुमचं थांबवलेलं आहे, थांबवणार आहोत असा कुठेही उल्लेख त्या ठिकाणी केलेला नाही। त्याच्यामुळे जे या सरकारने म्हटलं आहे की आम्ही असणारा फार मोठी कारवाई केली की बूंद बूंद के लिए पाकिस्तान तडकेगा, असं जे काही BJPच्या नॅरेटिव्हनी लिहिलेलं आहे ते पूर्णपणे खोटं आहे। आणि कुठेतरी नरेंद्र मोदी पुलवामाच्या इश्यूवरती पहलगामच्या बाबतीत असणारं सिरियस नाहीत अशी असणारी परिस्थिती आहे। दोन्ही घटनेच्या संदर्भात ते सिरियस नाहीत, एवढंच फक्त असणारं अधोरेखित ह्या पत्रातून होतं आहे अशी परिस्थिती आहे।